आत्ताची जी कंडिशन आहे वातावरणाची, ते उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, कधीच उन्हाळा येऊन जाते, ऊन लागते, तर कधीच पाऊस येऊन जाते, कधीच थंडी लागते. तर त्यामध्ये समजतच नाही की काय बनवावं, काय खावं म्हणून. पावसाळा असला की आपण पकोडे बनवतोच, आलू पकोडे किंवा कांद्याचे पकोडे वगैरे बनवतोच. तर ह्यावेळेस मी म्हटलं मोसम अलगच दिसत आहे, चला तर मग त्यामध्ये आपण नवीन पकोडे बनवूया. तर मी राशनचे तांदूळ असते ना, त्यापासनं पकोडे तयार करून घेतलेले आहे. तर पकोडे बनवण्यासाठी अगोदरच मी एखाद्या कपच्या जवळपास तांदूळ जे असते ना, राशनचे तांदूळ घेतले मी. तुम्ही नॉर्मल कोणते पण तांदूळ घेऊ शकता. याला 1-1.5 तासाच्या अगोदरच भिजायला ठेवलं होतं आणि भिजल्यानंतर 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर काय करायचं, मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं पूर्णपणे तांदूळ आणि त्यामध्ये 1 ते 2 चम्मच पाणी ॲड करून असं छानपैकी बॅटर तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी नाही टाकायचं, कारण की पातळ झाल्यावर आपल्याला पकोडे काढता नाही येणार. तर म्हणून 1 किंवा 2च चम्मच पाणी टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं होतं. नंतर ते दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आणि मग नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये आणखी 2 उकडलेले आलू असे छोटे छोटे कापून घ्यायचे आणि त्यालासुद्धा आपल्याला असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही याला जे ग्रेटर असते ना, त्याच्याने किसूनसुद्धा करू शकता, पण ते खायला मग थोडेसे तोंडाला लागतात, जिभेला. म्हणून मी काय केलं, मिक्सरच्या पॉटमध्येच घुमवून घेतलं थोडंसं. आलूचं बॅटरसुद्धा तयार आहे. तर छोट्या पॉटमध्ये मी 2-3 लसणाच्या कराया, अद्रकाचा तुकडा व 4-5 हिरव्या मिरच्या, सोबतच 1-1.5 चम्मचच्या जवळपास जिरं घालायचं आणि थोडासा कोथिंबीर घालायचा आणि यालासुद्धा आपल्याला दरदरसं बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून झाल्यानंतर त्याला साईडला ठेवलं आणि जे आलूचं बॅटर होतं ना, त्याला घ्यायचं. त्याला पूर्ण त्या तांदळाच्या पिठाच्या बॅटरमध्ये टाकायचं आहे आणि टाकून झाल्यानंतर बाकीचे काही इन्ग्रेडियंट्स टाकायचे, जसे की तुम्हाला ओवा आवडत असेल ना, अजवाईन, तर हातावर चांगलं घ्यायचं, असं कुचकरून घ्यायचं आणि त्याला मसळून टाकून द्यायचं. सोबतच थोडंसं जिरं टाकलं मी अर्धा चमचा जवळपास आणि चवीनुसार मीठ घालून अगदी पाऊण चम्मच मी लाल तिखट घातलेलं आहे. अगोदर मिरच्या घातल्या होत्या म्हणून मी कमी टाकलं आहे. सोबतच एखादा चिमूटभर आपल्याला बेकिंग सोडा आणि थोडंसं कोथिंबीर व कढीपत्ता टाकायचा आहे आणि आणखी टेस्टी वाटण्यासाठी यामध्ये मी 3 चम्मचच्या जवळपास 3 ते 4 चम्मच टाकायचं आंबटवालं दही टाकायचं आणि जो आपण दरदरा केलेला मिरचीचा आणि अद्रक लसणाचा पेस्ट होता, तो सुद्धा त्यामध्ये टाकायचा आहे आणि तुम्हाला तीळ आवडत असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. तीळ आणि हे ओवा टाकणं अगदी ऑप्शनल आहे, बाकी वस्तू टाकूनच द्यायच्या आणि नंतर हे सर्व टाकलं, मसाला जे काही टाकायचं आहे ते. तर याला चांगल्यापैकी असं फेटून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी बिलकुल नाही घालायचं. अगर खूप जास्त घट्ट असेल ना, तर तुम्ही आणखी त्यामध्ये दही ॲड करू शकता, पण पाणी नाही घालायचं. पाणी घातल्याने चव थोडीशी वेगळी वाटेल. नंतर बॅटर तयार झालेलं आहे, तर कडकडीत तेलामध्ये टुबुक करून छानपैकी असे पकोडे टाकायचे आहे. छोटे छोटे, मोठे मोठे जसे आवडत असेल तसे टाकायचे आहे आणि मस्तपैकी मीडियम टू हाय फ्लेमवर याला तयार करून घ्यायचं आहे. चांगले क्रिस्पी ब्राउनिश कलर येईपर्यंत तळून घेतले की गरमागरम मस्तपैकी तुम्ही याला चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा असे पण खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. अशा प्रकारे हे पकोडे तयार करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला बाकीचे पकोडेसुद्धा तळून घ्यायचे आहे. खूप मस्त वाटतात क्रिस्पी खायला. अंदरून अगदी सॉफ्ट असतात हलकेसे आणि वरून अगदी क्रिस्पी असतात. बाकीच्या पकोड्यापेक्षा एकदा तरी हे पकोडे बनवून बघा तुम्ही. नक्की तुम्हाला आवडेल आणि इतके टेस्टी झाले होते की बघूनच माझ्या तोंडालाच पाणी सुटत होतं. तर खाऊनच घेतले मी, बनवताच खाऊन घेतले. खूप जास्त आवडले तर आणि तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे बनवून बघा. मी तुम्हाला तोडून दाखवते, बघू शकता. अंदरून अगदी सॉफ्ट असतात आणि वरून क्रिस्पी असतात खायला. अशा प्रकारे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.